पती गेला म्हणून तिचे आयुष्य संपतं का? लोकांनी तिच्या कपाळावरचं कुंकू मिटवलं, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि ते निघून गेले आणि तिला एक नवीन नाव दिलं, ते म्हणजे विधवा. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, पती तिच्या आयुष्याचा एक भाग होता. मग तो भाग हरवला म्हणून तिचं संपूर्ण आयुष्य कसं संपेल? तिच्या मनात अजून स्वप्न आहेत, तिच्या डोळ्यात अजून आशा आहे, तिच्या हातात अजून काम करण्याची ताकद आहे आणि तिच्या आयुष्यात अजून अनेक सुंदर दिवस बाकी आहेत. म्हणून आजची ही गोष्ट आहे त्या प्रत्येक स्त्रीसाठी, जिला समाजाने एका शब्दात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे विधवा. विधवा हा शब्द तिची पूर्ण ओळख नाही. पती गेल्यानंतर समाज तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. कालपर्यंत जी स्त्री आई होती, बहीण होती, मुलगी होती, सून होती, मैत्रीण होती, आज अचानक तिची ओळख फक्त एका शब्दात केली जाते, विधवा. पण तिची ओळख एवढीच आहे का? नाही. ती एक माणूस आहे. तिला भावना आहे, तिला स्वप्न आहे, तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, तिला हसायचं आहे, तिला जगायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला पुन्हा आनंदी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. जोडीदार गमावणं ही खूप मोठी भावनिक घटना असते. त्या व्यक्तीच्या आठवणी राहतात. काही दिवस घर खूप शांत वाटतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या व्यक्तीच्या आठवणी येतात. हे दुःख खोटं नाही, पण दुःख आहे. म्हणून आयुष्य संपत नाही. रडायचं असेल तर तिला रडू द्या. आठवण आली तर तिला आठवू द्या. मनाला वेळ द्या. पण तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्या दुःखाच्या काळावर करू नका. कारण एक दिवस ती पुन्हा हसेल आणि त्या दिवशी तिला असं म्हणू नका, तू इतक्या लवकर आनंदी कशी झालीस? तिला प्रश्न विचारण्याऐवजी तिच्या आनंदात सहभागी व्हा. समाजाचे नियम कोणासाठी? आपल्या समाजात काही रूढी आणि परंपरा आहेत. काही परंपरांमागे ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक संदर्भही असू शकतात. पण कोणतीही परंपरा जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कमीपणाची भावना देत असेल, तर तिच्याकडे विचारपूर्वक पाहण्याची गरज आहे. एका स्त्रीने तिच्या आयुष्यातील जोडीदार गमावला आहे. तिने रंगीत कपडे घालू नये, तिने सण साजरे करू नये, तिने हसू नये, तिने स्वतःसाठी काहीही करू नये, तिने पुन्हा आयुष्याचा आनंद घेऊ नये. का? तिचे दुःख तिचे आहे, मग ती पुढचे आयुष्य ही तिचेच आहे ना? तू अर्धी झालेली नाहीस. फक्त तुझा एक भाग हरवला आहे. उरलेले आयुष्य अजूनही तुझेच आहे. किती मोठा अर्थ आहे या वाक्यात. कारण अनेकदा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेली की आपल्याला वाटतं, आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. पण खरं काय आहे? तुमचं शिक्षण उरलेलं आहे, तुमची कला उरलेली आहे, तुमचं स्वप्न उरलेले आहेत, तुमची मुले उरलेली आहेत, तुमचे आई-वडील उरले आहेत, तुमची स्वतःची ओळख उरली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं आयुष्य अजून उरलेलं आहे. स्वतःसाठी पुन्हा उभं राहणं. कधीकधी आयुष्यात आपल्याला अशी परिस्थिती देते, ज्याची आपण कधीही कल्पना केलेली नसते. पण परिस्थिती आपल्या हातात नसते. परिस्थितीनंतर आपण काय करायचे हे मात्र आपल्या हातात असते. आज जर एखादी स्त्री एकटी असेल, तर तिने स्वतःला कमजोर समजू नये. तिने हळूहळू स्वतःसाठी उभं राहावं, एखादं काम शिकावं, स्वतःचे आर्थिक नियोजन करावं, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, नवीन गोष्टी शिकाव्यात. ज्या गोष्टी करण्याचे स्वप्न होते ते तिने पुन्हा आठवाव्यात. कारण जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, जगणं म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं होय. मुलांसाठी तिची ताकद. अनेक स्त्रिया आपल्या मुलांसाठी स्वतःचे दुःख बाजूला ठेवतात. मुलांना आई रडताना दिसते, पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा उभी राहते. मुलं मोठी झाल्यावर त्यांना कदाचित लक्षात येईल, माझ्या आईने परिस्थितीसमोर हार मानली नाही.
हीच तिची खरी ताकद आहे. आईने मुलांना फक्त वाढवलेले नसते, कधी कधी आई स्वतःच्या संघर्षातून मुलांना जगण्याची शिकवण देत असते. म्हणून अशा स्त्रियांकडे दयेने पाहू नका, तिच्याकडे आदराने पहा. समाजाने काय बदलायला हवं? बदल फक्त त्या स्त्रीने करायचा नाही, समाजानेही बदलायला हवं. एखादी स्त्री हसली तर तिला दोष देऊ नका. ती नवीन कपडे घालते म्हणून प्रश्न विचारू नका. ती काम करते म्हणून तिला कमी लेखू नका. ती स्वतःच्या पायावर उभी राहते म्हणून तिच्यावर चर्चा करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तिच्या वैयक्तिक आयुष्याचे निर्णय तिच्याऐवजी तुम्ही घेऊ नका. तिला काय हवं आहे, तिला कसं जगायचं आहे, तिच्या आयुष्याबद्दल तिला काय वाटतं हे जाणून घेण्याचा अधिकार सर्वात आधी तिचा आहे. एक संदेश प्रत्येक स्त्रीसाठी. जर तुम्हीही आयुष्यात काहीतरी गमावलं असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जे गमावलं आहे ते तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तुमची संपूर्ण ओळख नाही. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य घडवता येतं. काल कितीही कठीण असला तरी आजचा दिवस तुमच्या हातात आहे. काल तुम्ही रडला असाल, पण आज एक पाऊल पुढे टाका. काल तुम्हाला कोणाची साथ मिळाली असेल, आज स्वतःची साथ स्वतःला द्या. आणि स्वतःला एक वाक्य नक्की सांगा, माझ्या आयुष्यात एक मोठी व्यक्ती नाहीशी झाली आहे, पण माझं आयुष्य नाहीसं झालेलं नाही. म्हणून पुढच्या वेळी एखाद्या स्त्रीला विधवा म्हणण्याआधी थोडं थांबा. तिच्या कपाळाकडे पाहू नका, तिच्या डोळ्याकडे पहा. तिथे तुम्हाला दुःख दिसेल, पण त्याचबरोबर जगण्याची इच्छा देखील दिसेल. तिला दया नको, तिला सन्मान हवा. तिला सहानुभूतीपेक्षा समजून घेणारी माणसं हवी आहेत. आणि तिचं आयुष्य संपलेलं नाही, कारण पती गेला म्हणून ती विधवा झालेली असेल, पण तिचे अस्तित्व कधीच संपलेले नाही. ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे. ती एक स्वप्न पाहणारी स्त्री आहे आणि सर्वात आधी ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिच्या भूतकाळाचा आदर करा, पण तिला भविष्य जगू द्या. हा संदेश तुम्हाला मनापासून पटला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, जिला समाजाच्या विचारांपेक्षा आपल्या स्वाभिमानाने जगण्याची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.